कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये चमचमीत भाजी खायची असेल तर नक्की या प्रकारची फुलगोबीची फ्लावरची भाजी ट्राय करून बघा। टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत सुकी भाजी करायची असेल तर या प्रकारची भाजी करून बघा। मी फुलगोबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून यात मीठ आणि हळद टाकून याला 5 मिनिटं आपण गॅसवरती गरम पाण्यात उकळून घेऊया। एका बाउलमध्ये तेल घेतले, थोडंसं 1 चमचाभर तेलामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मी लाल तिखट घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। काश्मीरी लाल मिरची रंग येण्यासाठी 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, 1 चमचाभर कसुरी मेथी आणि 1 चमचाभर मी गरम मसाला टाकला, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ, धने पावडर चमचाभर आणि 2 चमचे साधारण दही कमी आंबट असलेलं। हे सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा या प्रकारे। आता त्यात आपण जी फुलगोबी उकळून घेतली होती गरम पाण्यामध्ये ती टाकून घेऊया। ह्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे, कारण आपल्याला मसाल्यामध्ये ही भाजी शिजवायची आहे, त्याच्यामुळे वेगळं शिजवायची गरज नाही आहे, म्हणून 1-2 मिनटं उकळून घ्या। हे पहा आता छान मॅरिनेट झाली ही भाजी। आता कढईमध्ये मी तेल टाकले, त्याच कढईमध्ये साधारण चमचाभर तेलामध्ये कुठलाही कांदा वगैरे न टाकता आपल्याला फक्त फुलगोबी जे मसाला लावून घेतला होता ते छान परतून घ्यायचे। ही भाजी अगदी करायला सोपी आहे, फक्त मसाले दह्यामध्ये ॲड करून झाले की आपल्याला भाजीला करायला वेळ नाही लागत। हे पहा 1 मिनिटभर आपण असंच परतून घेऊया फुलगोबीला। आता जे बाउलला मसाला लागला होता त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, 2 ते 5 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे वाफेवर छान शिजेल। हे पहा 5 मिनिटानंतर दह्याला जे पाणी सुटले, मसाल्याला जे पाणी सुटले, आपण पाणी टाकलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला परत गोबी शिजवून घ्यायचा आहे। मी कांदा टाकलाय मोठा मोठा कापून, लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि टोमॅटो। हे दिसायलाही छान दिसतं भाजीमध्ये आणि खायलाही टेस्टी लागतं। कांदा हलका शिजला जातो, 5 मिनिटं परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे। संपूर्ण मसाला मिक्स करून घेऊन 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। हे पहा 5 मिनिटानंतर भरपूर तेल सुटलंय। ही भाजी दिसायला जशी छान दिसते खायलाही तितकीच चमचमीत लागते। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।